अवैधपणे गुटखा विक्रीकरिता कंटेनरमध्ये घेऊन जाणारा इसम 54,84,267 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील अधिकाऱ्यांना मिळालेली गोपनीय माहितीद्वारे एक टाटा कंपनीचा कंटेनर यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता धुळे येथून कासारा येथे जाणार अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड नाशिक येथे सापळा लावून एक टाटा कंपनीचा ट्रक यास थांबवून त्यामध्ये असलेला प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय तानाजी तुपे वय 29 वर्ष असे सांगितले. सदर इसमाचे ताब्यातून 26,000 रुपये किमतीचा कंटेनर व प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण 54,84,267 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस हवालदार 900 संदीप भांड यांनी फिर्याद देऊन सदर इसमाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, रमेश कोळी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा एलवे यांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.